नमस्कार. मी वाकी वसिष्ठ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे विहिरीवरची वरात या रहस्यमय प्रेमकथेचा भाग 13. माझी कथा आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. ऐकत रहा विहिरीवरची वरात. मोना, तुला जो मोबदला हवाय तो तू माग. मी द्यायला तयार आहे, पण कृपा करून माझ्या आयुष्यातून निघून जा. मी वीणाला विसरू शकत नाही. राया, तू भावनेच्या भरात हा निर्णय घेत आहेस. जे मूल तू मारलंस असा तुला गिल्ट आहे. कशावरून ते मूल तुझं आहे? फार तर फार आठवडाभर तुझा वीणाशी संबंध आला असेल. तेवढ्यावर तिला लगेच दिवस राहिले? इम्पॉसिबल. आपले गेले कित्येक दिवस नव्हे, कित्येक वर्ष संबंध आले आहेत. मला नाही ते दिवस राहिले. गरोदर होणं पिक्चरमध्ये दाखवतात त्याप्रमाणे इन्स्टंट आहे का? मी परत एकदा सांगतो, वीणाच्या बाळाचा बाप मीच होतो. राहता राहिली गोष्ट तुझी, तर तू मला कधीच बाप बनवू शकणार नाहीस. जसं पूर्वी राजेश बाप बनला नाही. राजेशच्या उल्लेखाने मोना चपापली. आपल्या दोघात राजेश कुठून आला? त्या बास्टर्डचं नावही घेऊ नकोस. नामर्द, मारकुटा. राजेश नामर्द नाही. तू माझ्याशी खोटं बोललीस. तुझ्या ज्वेलरी शॉपिंगसाठी आपण ज्या दिवशी मॉलमध्ये गेलो होतो ना, त्या दिवशी मला तो त्याच्या सेकंड वाईफबरोबर योगायोगाने भेटला. त्याच्या प्रेग्नंट बायकोने माझ्या जॅकेटवर उलटी केली. त्याने ते ड्रायक्लिनिंग करून आणलं. मला डिनरला घरी इन्व्हाइट केलं. तिथे गेल्यावर मला कळलं की तो तुझा एक्स हजबंड आहे म्हणून. तू म्हणतेस त्याप्रमाणे मारकुटा, हिंस्त्र, नामर्द असा तो काहीही नाही. त्याच्याकडून मला कळलं की तुला खूप श्रीमंत नवरा हवा होता. तो होता बिचारा मध्यमवर्गीय. तुझे खर्च त्याला परवडत नव्हते. त्यात लग्नाला 2 वर्ष उलटून गेली तरी मूल होत नाही म्हणून चेकिंग केलं. त्यात तुझ्यात प्रॉब्लेम आहे असे रिपोर्ट आले. तुमच्यात दुरावा वाढत गेला आणि शेवटी तुम्ही विभक्त झालात. हे पहा तुझे रिपोर्ट. तू आयुष्यात कधीही आई होऊ शकणार नाहीस असं लिहिलंय त्यात. रायाने मोनाचे रिपोर्ट तिच्यापुढे धरले. ओह, तुला शेवटी सगळं कळलं तर. एनिवेज, मी एका अटीवर इथून जायला तयार आहे. तुझ्या आईने वीणाला दिलेले 50 कोटीचे दागिने माझ्या हवाली कर. तू आलीस का तुझ्या अवकातीवर? माझ्या वीणाने तिच्या हक्काच्या दागिन्यांवर पाणी सोडलं आणि तू त्याचीच मागणी करत आहेस. रायाने तिजोरी उघडून दागिन्यांचा डबा काढला. किल्ली सकट तो तिच्या हवाली केला. मोना, निघ इथून. गेट लॉस. मोना दागिने घेऊन रायाला शिव्या शाप देत निघून गेली. दुसऱ्या दिवशी रायाने गाडी काढली व तडक वीरपूरला जायला निघाला. कधी एकदा वीणाच्या घरी जातोय आणि तिला परत वाड्यावर घेऊन येतोय असं त्याला झालं होतं. गाडी चालवता चालवता तो त्याच्या आणि वीणाच्या सुखी संसाराची स्वप्न पाहू लागला. घटस्फोट मागे घ्यायचा. वीणाची खूप काळजी घ्यायची. तिला चांगलं चुंगलं खाऊ घालायचं. स्वतःच्या हाताने राया तिला घास भरवणार होता. महागातल्या महाग डॉक्टरांना तिची तब्येत दाखवणार होता. तिला परत सुदृढ बनवायचं. वर्षभरात घरात पाळणा हलालाच हवा. माझ्या बाळाला आणि वीणाला एक क्षणही मी माझ्यापासून दूर करणार नाही. सुखस्वप्नांच्या तंद्रीत असतानाच वीणाचं घर आलं. रायाच्या हृदयाची धडधड वाढली. वीणा किंवा तिचे वडील माझं कसं स्वागत करतील कुणास ठाऊक. आदरातिथ्य करण्याच्या लायकीचा मी नाही आहे.
माझी पत मी घालवून बसलो आहे, पण दारात आलेल्या अतिथीचा वीणा व तिचे बाबा कधीच अपमान करणार नाहीत. रायाने घड्याळात पाहिलं. 5 वाजले होते. म्हणजे वीणा घरी नसणार. आत येऊ का बाबा? कोण आहे? मी राया. बाबांच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. तुम्ही? या आत या. वीणाच्या वडिलांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. राया आत येऊन सोफ्यावर बसला. देशमुखरावांनी त्याच्या हातात पाण्याने भरलेलं तांब्या भांड दिलं. रायाने भांड्यात पाणी ओतून घेतलं व घटाघटा पाणी प्यायलं. देशमुखरावांच्या पायाला हात लावला. आयुष्यमान भव. बाबा, वीणा अजून आली नाही का? ती 7 वाजता येते. बाबांशी बोलावं की नाही या विचारात असतानाच देशमुखरावांनी त्याला प्रश्न केला. काही महत्त्वाचं बोलायचं आहे का? मी वीणाला निरोप देईन. बाबा, मी वीणाला मुंबईला घेऊन जायला आलोय. मी घटस्फोट मागे घेणार आहे. पुढच्या तारखेला तसा अर्ज देणार आहे. खरं सांगताय तुम्ही जावई बापू म्हणताना देशमुखरावांचे शब्द अडखळले. अगदी मनापासून सांगतोय. तुमचा विश्वास बसणं कठीण आहे, पण माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो. माझ्या मनात कुठलंही कपट कारस्थान नाही. मला वीणा हवी आहे. राया देशमुखरावांच्या गळ्यात पडला. देशमुखरावांनी त्याचे खांदे धरून त्याला उठवलं. त्याला घट्ट मिठी मारली. त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी वीणाला फोन करून तातडीने घरी बोलवलं. मी जाऊ का तिला घ्यायला? राया उतावीळ झाला. अहो कशाला? ऑफिसच्या दारात बसस्टॉप आहे. तुम्ही तेथे पोचेपर्यंत ती घरी येईल. तुम्ही बसा, आराम करा. एवढ्या लांबून ड्रायव्हिंग करून आलात, थकले असाल. मी चहा करतो. तुम्ही बसा, मी वीणाच्या हातचा चहा पिणार आहे. एवढ्यात वीणा घरी आली. रायाला पाहताच ती विस्मयचकित झाली. बाबांकडे एक कटाक्ष टाकून रायाला तटस्थपणे अभिवादन केलं व आत निघून गेली. मी जरा दादा पाटलांना भेटून येतो. सुज्ञ देशमुखरावांनी पायात चपला सरकवल्या व दार लोटून ते बाहेर पडले. वीणा तोंडावर पाणी मारत होती. बाबांशी बोलायला ती घाईने बाहेर आली. तोपर्यंत देशमुखराव कुठच्या कुठे दूर निघून गेले. खोलीत आता ती व राया दोघेच होते. राया उठून उभा राहिला. चालत तिच्या अगदी जवळ आला. वीणा झपकन आत जायला वळली. बसा, मी चहा टाकते. स्वयंपाकघरात येऊन तिने चहाचं आधण ठेवलं. राया आत आला. डायनिंग टेबलच्या पुढची खुर्ची ओढून त्यावर तो बसला. तो एकटक वीणाकडे पाहत होता. दोघंही निशब्द होते. काय बोलावं हे कुणालाच कळत नव्हतं. रायाला तिला घट्ट मिठी मारायची होती. मगाशी तो तेवढ्यासाठीच तिच्या जवळ गेला होता, पण ती वळून आत निघून गेल्याने त्याचा नाईलाज झाला. वीणाने 2 रिकामे कप काढले. त्यात चहा ओतला. 1 कप रायापुढे धरला. रायाने कप घेतला. तूही घे ना वीणा. घेते. तुम्ही सुरुवात करा, मी आलेच. वीणा 2 मिनिटात बाहेरच्या खोलीत जाऊन परत आत आली. ती चहाचा कप हातात धरून रायाच्या समोरच्या खुर्चीत बसली. चहा संपेपर्यंत कोणीच कोणाशी काही बोललं नाही. चहा संपल्यावर वीणाने रायाच्या हातून रिकामा कप घेतला. त्याचा व स्वतःचा असे दोन्ही कप सिंकमध्ये घासण्यासाठी ठेवले व रायाच्या समोर येऊन बसली. खुर्चीत बसल्या बसल्या तिला जोराची ढास लागली. रायाने उठून तिच्या पाठीवरून हात फिरवला.
तिच्या पुढ्यात जवळ सरकून तिचा हात हातात घेतला. वीणा, काळजी घे ग. मी इथे का आलोय ते तुला ठाऊक आहे का? वीणा चटकन त्याच्यापासून दूर सरकली. उठून उभी राहिली. मला माहीत आहे तुम्ही इथे का आला आहात ते. वीणाने त्याच्यासमोर आपल्या उजव्या हातांची बंद मूठ उघडली. त्यात मंगळसूत्र व पायातली जोडवी होती. हे काय वीणा? हे माझ्याकडेच राहिलं. मी तुम्हाला हे शेवटच्या तारखेला, म्हणजे आपल्या घटस्फोटाच्या दिवशी देणार होते. चूक झाली माझी. मागच्या तारखेलाच द्यायला हवं होतं. विसरले. वीणाला बोलताना पुन्हा खोकला आला. रायाने तिची मूठ बंद केली. त्याची काही गरज नाही वीणा. मी तुला मुंबईला घेऊन जायला आलोय. मला घटस्फोट नको आहे. रायाने वीणाला मिठी मारली. वीणाने त्याला दूर ढकलून दिलं. हे काय नवीन नाटक? दागिने तर मी तुम्हाला परत केले. आता माझ्यापाशी काही नाही. हे नाटक नाही. मला तू हवी आहेस. मी आपलं लग्न मोडू देणार नाही. मोना परत दिल्लीला गेली का? हो, मी पाठवली तिला. अगदी कायमची. अच्छा, म्हणून तुम्ही इथे आलात तर. तुम्हाला परत नेचर कॉल आला का? मोनाच्या अनुपस्थितीत तुम्हाला एका स्त्रीची गरज असेल तर मुंबईत अशा अनेक स्त्रिया आहेत. सॉरी, तुमच्या शब्दात सांगायचं तर अनेक कमोड्स उपलब्ध आहेत. तुमचा उत्सर्ग तुम्ही तिथे जाऊन हलका करू शकता. त्याकरता वीरपूरला यायची काय गरज? तुला हवं ते बोल. वाटल्यास 2 थोबाडीत दे माझ्या. तुझ्या प्रेमासाठी मी लायक नाही. पण मला दूर करू नकोस वीणा. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. रायाने अक्षरशः वीणाचे पाय धरले. हे काय विचित्र? सोडा माझे पाय. एका कमोडला कुणी कायमचं गळ्यात का बांधून घेतं? मोनाला कळलं तर तिला काय वाटेल? मोना, मोना, त्या मोनाचं नाव काढू नको. फ्रॉड बाई होती ती. गेली माझ्या आयुष्यातून कायमची. मी पुरेपूर मोबदला देऊन कायमचं बाय बाय केलंय तिला. जिच्यासाठी एवढं नाट्य घडवून आणलं तिलाच बाय केलंत. तिने माझी फसवणूक केली. ती कधीही आई होऊ शकणार नव्हती. अच्छा, म्हणजे तुमच्या घराण्याला ती वारस देऊ शकत नाही म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात? मला वाटलंच तुझा गैरसमज होईल म्हणून. मी आधी तिला जायला सांगितलं. तुझ्यावरच्या प्रेमाचा कबुली जबाब दिला. तिच्याबद्दलचं हे कटू सत्य मला खूप नंतर समजलं. माझा तुमच्यावर विश्वास नाही. मी काय करू वीणा, म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल? आपल्यात काहीतरी ऋणानुबंध आहेत. तुला मागे मी मूर्खात काढलं होतं. का? तर तुला ती विहीर, कंदीलधारी स्त्री, गृहप्रवेश असं काही बाई दिसलं होतं म्हणून. पण काही दिवसांपूर्वी मलाही चक्क तेच स्वप्न पडलं. ती कंदीलधारी स्त्री माझ्याही स्वप्नात आली. मला वास्तवाची जाणीव करून दिली. तिने मला भानावर आणलं. त्या दिवसापासून माझ्यात आमूलाग्र बदल झालाय. मला माझ्या कृत्याचा पश्चात्ताप होतोय. स्वतःचं बाळ स्वतः मारल्याबद्दलची टोचणी लागून राहिली आहे. वीणा, तू परत चल. आपण नव्याने आपल्या संसाराला सुरुवात करू. आपल्या बाळाची माफी मागू. त्याला परत आपल्याकडे जन्म घेण्यासाठी बोलवू. देवाला साकडं घालू. आता खूप उशीर झालाय. तुम्ही माझ्या मनातून साफ उतरले आहात. इथे माझं बस्तान मी बसवलं आहे. गणेश सरांनी परत कामावर घेतलं. मी सोडून गेले तर पुन्हा ते मला दारात उभे करतील का? ती वेळच येणार नाही. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तुला कधीही इथे यावं लागणार नाही. मी माझ्या बाळाला पोटात मारलं. माझ्या जीवाला घोर लागून राहिला आहे. माझं दुसरं लग्न व्हायला त्रास होऊ नये म्हणून तो इवलासा जीव मी चिरडला. मीही तुमच्यासारखी स्वार्थी बनले.
फक्त स्वतःचा विचार केला. वीणा रडू लागली. रडू नकोस. मी माझा गुन्हा कबूल करतो. फक्त एक चान्स दे. मी तुला खूप सुखात ठेवेन. ते शक्य नाही. माझ्या बाळाच्या खुन्यासोबत मी कधीही एकत्र येणार नाही. तुम्ही इथून निघा आता. रायाचा नाईलाज झाला. डोळ्यातले अश्रू पुसत तो निघाला. निघता निघता त्याने वीणाच्या अकाउंटमध्ये 10 लाख रुपये ट्रान्स्फर केले. वीणाचा फोन वाजला. 10 लाख? तुम्ही हे पैसे कशासाठी ट्रान्स्फर केलेत? मला पोटगी नको आहे हे आधीच सांगितलं मी तुम्हाला. ही पोटगी नाही वीणा, हे तुझ्या हक्काचे पैसे आहेत. आपल्या वाड्याचं रिनोव्हेशन तू केलंस. तुझा मोबदला आहे तो. काम पूर्ण झाल्यावर आपलं लग्न झालं. त्या गडबडीत पैसे द्यायचे राहून गेले. बाबांचं लवकरात लवकर ऑपरेशन कर. मला माझा इन्सेंटिव्ह गणेश सरांनी दिला. तुला आठवते वीणा, माझ्याकडूनही एक वेगळा इन्सेंटिव्ह देईन असं सुरुवातीला मी वायदा केला होता. तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते गणेश सरांना द्या. ते देतील मला माझा इन्सेंटिव्ह. असं बोलू नकोस वीणा. मुकाट्याने ठेवून घे ते पैसे. यापुढे वाटेल तिथे कामाला जाऊ नकोस. त्या रसायनांच्या कारखान्यात काम केल्याने शरीराची वाट लागली आहे तुझ्या. चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार घे. मला माझी बायको परत पहिल्यासारखी सुदृढ हवी आहे. येतो मी. मी पुन्हा येईन. मला खात्री आहे एक दिवस तू नक्की माझी होशील. तोपर्यंत काळजी घे. साश्रू नयनांनी राया निघून गेला. त्यानंतर 10 दिवसांनी त्यांची घटस्फोटाची तारीख आली. राया वकिलांबरोबर कोर्टात पोचला. त्याने मी घटस्फोटास तयार नसून माझी परत एकत्र येण्याची तयारी आहे असा अर्ज दिला. वीणाला हे कळल्यावर तिने मला घटस्फोट हवा असा अर्ज दिला. कोर्टाने दोघांना विचार करण्यासाठी आणखी 2 महिन्याची मुदत दिली. रायाला हायसं वाटलं. वीणाचं मन वळवायला 2 महिने मिळणार. त्या काळात तो तिचं प्रेम संपादन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार होता. वीणा वीरपूरला निघून गेली. रायाला तिचा सहवास कसा मिळावा असा गहन प्रश्न पडला. इकडे वीणाने सर्वप्रथम बाबांचं हार्टचं ऑपरेशन करून घेतलं. स्वतः वेळेवर औषधं घ्यायला सुरुवात केली. बाबांची सेवा करायला तिला स्वतःला ठणठणीत राहायला हवं होतं. वेळच्या वेळी खाणं पिणं औषधं घेतल्यावर वीणाची तब्येत थोडी सुधारू लागली. खोकला बरा झाला. देशमुखरावांचं ऑपरेशन यशस्वी झालं. वीणाची काळजी मिटली. बाळ, मी तुझ्यावर सक्ती करणार नाही, पण हे ऑपरेशन रायामुळे झालं. त्याने ट्रीटमेंट दिली म्हणून एवढ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये निष्णात डॉक्टरांकडून आपण ट्रीटमेंट घेत आहोत. मला वाटतंय तू त्यांना माफ करावंस व त्यांच्याकडे परत जावंस. बाबा, तुम्ही आता कसलाही विचार करू नका. आधी खडखडीत बरे व्हा. वीणाने विषय टाळल्यावर देशमुखराव तेथेच थांबले. त्यांना घरी सोडल्यावर वीणा परत ऑफिसमध्ये रुजू झाली. गेल्या गेल्या गणेश सरांनी तिला बोलावलं. वीणा, एक नवीन काम आलेलं आहे. बाजरा गावात एक जुनं वडिलोपार्जित घर आहे. ते रिनोव्हेट करायचं आहे. मला राहायला जावं लागेल तिथे? हो. तेथे जाऊन राहिलीस तर काम महिनाभरात पूर्ण होईल. आपण जास्तीचे कामगार कामाला लावू. मला राहायला जाता येणार नाही. बाबांची शुश्रूषा करायला कोणीही नाही. काळजी करू नकोस. आमच्या घरातल्या यमुनाबाई राहतील तेथे पूर्ण वेळ. दादांनी म्हणजे माझ्या वडिलांनी परवानगी दिली आहे. त्या अगदी प्रेमाने करतील तुझ्या बाबांचं. काही लागलं सवरलं तर गावात आम्ही आहोतच. प्रॉमिस कर मला. तू माघार घेणार नाहीस. कितीही अडचणी आल्या तरी काम तडीस नेशील. मी वचन देते तुम्हाला.
तुम्ही मला अडचणीच्या वेळी नोकरी दिलीत. मी तुमचे उपकार कसे विसरेन. माझं सगळं कौशल्य पणाला लावून काम वेळेआधी पूर्ण करेन. बर, नाव काय आहे पार्टीचं? मोहिते. वाड्याचं नाव आहे मोहिते वाडा. दुसऱ्या दिवशी सामान बांधून वीणा बाजरा गावाला रवाना झाली. एरवी तिच्याबरोबर ऑफिसमधलं कोणी ना कोणी असायचं. आज मात्र ती एकटीच होती. कामाचा व्याप आता बराच वाढला होता. सर्व सहकारी कुठल्या ना कुठल्या असाइनमेंटवर काम करत होते. 4 तासांचा प्रवास करून वीणा बाजरा गावात पोचली. पत्ता शोधायला फारसा वेळ लागला नाही. मोहिते वाडा चांगलाच प्रसिद्ध होता. गावचे वतनदार होते ते. वाड्याचं नाव घेताच सर्वजण आदराने वीणाकडे पाहत होते. वीणा वाड्यात पोचली तेव्हा गणेश सरांनी ठेवलेला ठेकेदार कामगार आधीच हजर होते. त्यांनी पुढे येऊन वीणाचं सामान घेतलं. तुमची व्यवस्था वरच्या खोलीत केली आहे. मी विजू. या वाड्यावर साफसफाईला असते. तुमचं जेवण राहणं समधी जबाबदारी माझ्यावर आहे. काळ्या सावळ्या पण चुणचुणीत विजयानं वीणाला तिच्या राहण्याच्या खोलीत नेलं. खोली जरा श्रीमंती वाटली. माझ्यासारख्या सामान्य मुलीला एवढी सजवलेली खोली कशासाठी? वीणा विचारात पडली. तू पण माझ्या सोबतीला असशील ना कायम? जी, पर दिवसभर. रातच्याला मला घरला जावं लागते. लहान पोर आहे माझं. सासूला लय त्रास देते ती. रात्री मी या वाड्यात एकटीच? एकटी कशा? या वाड्याचे मालक इथेच राहतात, तुमच्या शेजारच्या खोलीत. बरं, मोहिते वाडा म्हणजे मालक मोहितेच असावेत. ठीक आहे, मी भेटते त्यांना. विजया सामान ठेवून जेवणाची व्यवस्था करायला निघून गेली. वीणाने तोंडावर पाण्याचा हबका मारला. विस्कटलेले केस सारखे केले. मालकांना भेटण्यासाठी ती शेजारच्या खोलीपाशी आली. दार आतून बंद होतं. तिने घड्याळात पाहिलं. दुपारचे 2 वाजले होते. काय करावं? दार वाजवावं का? झोपमोड झाली तर पहिल्याच दिवशी मी त्यांच्या मनातून उतरेन. एवढ्यात दाराची कडी काढल्याचा आवाज आला. दार आतून उघडलं गेलं. आत पांढऱ्या शुभ्र सुती सलवार झब्ब्यात राया उभा होता. तुम्ही? रायाला पाहून वीणाला आश्चर्याचा धक्का बसला. नमस्कार, मी या वाड्याचा मालक. चला मॅडम, तुम्हाला तुमचा वाडा दाखवतो. मोहिते साहेबांना भेटायचं आहे. हा तर मोहिते वाडा आहे ना? होता. मोहिते यांच्याकडून मी तो गेल्या आठवड्यात विकत घेतला. तेव्हा आता या वाड्याचा मालक मी आहे. रायाने हसत भुवया उडवल्या. वीणाने रागाने गणेश सरांना फोन लावला. पण त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून तिला समजलं की रायाला गणेश सर सामील होते. शेवटी दोघे सख्खे मित्र. मग काय म्हणाले तुमचे गणेश सर? रायाने मिस्किल हसत विचारलं. मी वचन दिलंय त्यांना काम पूर्ण करून देण्याचं. त्याची आठवण करून दिली त्यांनी मला. मी काय म्हणतोय वीणा, कशाला त्या शेजारच्या खोलीत राहतेस? माझ्या खोलीत शिफ्ट हो ना. मी सांगतो तसं विजयाला. रायाने वीणाचा हात धरून तिला आपल्या खोलीत खेचलं. दूर राहा माझ्यापासून. वीणा, सोड हट्टीपणा. माझी तडफड तुला दिसत नाही का? माझा जीव तुझ्यासाठी दिवस रात्र तळमळतोय. झालं गेलं विसरून जा. रायाने दरवाजाला कडी घातली. तिला स्वतःच्या जवळ खेचलं. सोडा मला. मी आरडाओरडा करेन. दरवाजा उघडा. त्याचा काहीही उपयोग नाही. मी इथल्या सगळ्यांना आपल्याबद्दल सांगितलंय. विजया, ठेकेदार, मजूर, शेजारी पाजारी सगळ्यांना माहीत आहे तू माझ्या लग्नाची बायको आहेस. एनिवेज, मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. मला तुझं मन जिंकून घ्यायचं आहे. त्यासाठी तर हा प्लॅन केला. त्यात नुसता गणेश नाही तर तुझे बाबासुद्धा मला सामील आहेत. वीणाला अजून एक आश्चर्याचा धक्का बसला. बाबासुद्धा यांना सामील? रायाने कडी काढली.
वीणाला सर्व वाडा दाखवला. कुठे कुठे काय काय हवंय ते सांगा, त्याप्रमाणे मी डिझाईन रेडी करते. वीणा, तू या वाड्याची मालकीण आहेस. तुझ्या आवडीनुसार सर्व डिझाईन कर. तुझ्यासाठी एक खास मिरर रूम बनवायची आहे. लांब सडक केस बांधताना तुझं काम सोपं होईल. राया प्लीज, तू तुझ्या पद्धतीने प्लॅन तयार कर. मला वाटेल तिथे मी सजेशन देईन. ठीक आहे. वीणाला जास्त वाद घालायचा नव्हता. ती लगेच कामाला लागली. विजयाच्या मदतीने सामान लावलं. शास्त्रीजींचा आणि बाबांचा फोटो बाहेर काढला. दोघांना नमस्कार केला. मी काय सेवा करू म्हणजे वीणादेवी माझ्यावर प्रसन्न होईल? राया हळूच तिच्या मागे येऊन उभा राहिला. सांगू, माझं एक काम कराल? हुकूम असावा. राया तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. शास्त्रीजींची महती सगळ्या देशाला कळावी असं मला वाटतं. एवढा महान नेता, पण त्यांना कोणी फारसं ओळखत नाही. त्यांची जयंती कोणी साजरी करत नाही. प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल श्रद्धा निर्माण होऊन जनतेने त्यांचा फोटो स्वतःजवळ बाळगावा अशी माझी इच्छा आहे. मला थोडा वेळ दे. मी तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करेन. या वीणादेवीला प्रसन्न करेन. रायाने तिला वचन दिलं. तिथून पुढे 15 दिवस वीणाने स्वतःला कामात व्यग्र ठेवलं. राया पूर्णपणे तिच्याबरोबर राहू लागला. तो फारसा बोलत नव्हता, पण एक टक तिच्याकडे पाहत राहायचा. काम करणारी मंडळी गालातल्या गालात हसत त्यांचा लपंडाव पाहत राहत. वीणाला फार संकोच वाटत होता, पण काम तर तडीच न्यायला हवं होतं. एक दिवस रायाने वीणाशी जवळीक साधण्यासाठी वेगळाच बेत आखला. 2 दिवस सगळ्यांना सुट्टी दिली आहे. का? मला माझ्या बायकोबरोबर जरा एकांत हवाय. तुझं आपल्यासारखं काम काम, मी तुझ्या मागे मागे घोटाळत असतो. माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाहीस. इथे जवळच फार सुंदर किल्ला आहे. आपण तिथे जाऊयात. सकाळी जाऊन संध्याकाळी परत. ते शक्य नाही. मी वीरपूरला जाईन. 2 दिवस ट्रान्सपोर्ट बंद आहे. संप चालू होणार आहे.